अंजली, अडथळ्यांचे चढ पार केल्याशिवाय यशाचं शिखर गाठता येत नाही। पण हारू नकोस। जिसके इरादे नेक होते हैं उसके साथ हम खड़े होते हैं, और जिसके साथ हम खड़े होते हैं उसके सारे सपने पूरे होते हैं। कारण स्वप्न मोठे असणं महत्वाचं नाही, स्वप्नामागचा भाव शुद्ध असणं महत्वाचं असतं। तुझा भाव निस्वार्थ आहे, म्हणूनच तुझा संघर्षही पवित्र आहे। चालत राहा, आम्ही तुझ्या पावलांसोबत आहोत। स्वामी थांबा, स्वामी स्वामी एकदा तरी ऐका। स्वामी स्वामी हो जरा थांबा। कपिलाताई, अहो स्वामी इतक्या वेगाने चालतायत ना की त्यांच्या बरोबर चालताना दम लागतोय। अहो स्वामींना गाठायचं असेल तर त्यांची इच्छा असावी लागते। स्वामी प्रचंड चिडलेत, आता त्यांना थांबवणं शक्य नाही आपल्याला। हे सगळं माझ्या घरात घडलं। स्वामी स्वतःहून आले आणि असे रागावून निघून गेले। कपिलाताई, सुंदरा मावशी अशा का वागल्यात ना हेच कळत नाही। त्यांची स्वामींविषयीची भक्ती आम्ही अगदी जवळून पाहिले। स्वामी त्यांच्यासाठी इथवर आले, मग सुंदरा मावशी अशा का वागल्या? एखादा चुकलेला असून सुद्धा स्वामी स्वतःहून त्यांच्याकडे जातात, हे त्या भक्ताचं भाग्यच म्हणावं लागेल ना। बरोबर, पण काय आहे ना, इतकी वर्ष स्वामींच्या सानिध्यात सुंदरा मावशी राहिल्या, पण एवढी साधी गोष्टही त्यांना कळली नाही। आता स्वामींना थांबवायचं तरी कसं? स्वामी कृपा करा, एक क्षण फक्त थांबा। हे कसं शक्य आहे? स्वामी क्षणात इतके लांब? आता स्वामींना गाठणं अशक्य आहे। स्वामी 100 पावलं पुढे गेले। मला असं वाटतंय ते आता काही थांबणार नाही। स्वामी माझ्या घरातून असे रागवून निघून गेले, माझ्यासारखा दुर्दैवी मीच। स्वामी देवा, देवा थांबा, थांबा देवा। अंजली, अंजली शांत हो बाळा, असं रडून काय होणार आहे? बाळा, अगं पादुका केल्या म्हणजे सगळं संपलं असं नाही। नाही, मी आता थांबणार नाही। मी इरीतून पादुका काढणार आहे। अंजली थांब। अंजली काय करते? अगं त्या मला स्वामींनी दिलेल्या पादुका होत्या, मी त्यांना असं पाण्यात नाही राहू देऊ शकत। का तू? तुला पोहता येत नाही? अगं ती विहीर लय खोल आहे अंजली, त्यात उडी मारली तर बाहेर येणं अशक्य आहे। सोडा, मला माझ्या स्वप्नासाठी हे करावंच लागेल। सोडा। अंजली तुझं डोकं शाबूत आहे ना? पादुकाच काढायचे आहेत ना, मग आपण तिघं मिळून काढू। तू एकटीच का जीव पडायला लावतेस? नाही नाही, हाय बा, असं नका करू। का ग, तू एकटीच का उडवून घेतेस? अगं आहे, मला माझ्या पादुका हव्या आहेत ग।
माझं स्वप्न पुरं करायचंय पण ते पादुकाशिवाय नाही शक्य. स्वप्न मोठं आहे म्हणून जीव देणं हा पर्याय नाही बाळा. आपण स्वामींकडे जाऊ. सगळं त्यांना सांगूया, हेच काय तर मार्ग दाखवतील. तुला आठवतं ना तुला स्वामींनी काय सांगितलंय? तुला तुझी समस्या सोडवायची आहे ना, मग आधी स्वतःला स्थिर कर. शांत मनातूनच योग्य शोध सुरू होतो. वय काय मी घाबरले होते आणि माझं मन बी भरकटलं होतं. पण आपण स्वामींकडे जाऊ, आता तेच काय ते उत्तर देतील. वेळ जवळ आली आहे. अंजली, अहो आपण या बाजूनं स्वामी स्थानाकडे जाऊया. अंजली काय झालं? अशी का थांबली? हे कुणाचं असेल? माफ करा, हे कापड माझं आहे. घ्या. थांबा. अंजली, ज्याची वाट पाहत होती तो स्वतः तुझ्या समोर उभा आहे. बा आहे, अगं हीच ती एकटी जिच्या मनगटावर शंखाची जन्मखून आहे. बघा ती जन्मखून आहे. स्वामींचं वचन अक्षरशः खरं ठरलं. स्वामी तुम्ही म्हणला होतात ना, शोध घेत राहिलं की उत्तर आपोआप समोर येतं. आज ते उमगलं बघा. ही फक्त भेट नाही, ही स्वप्न पूर्तीची पहिली वीट आहे. स्वामी देवा थांबा, थांबा स्वामी देवा, स्वामी देवा. सुंदरा मावशी, देवा मी तुम्हाला अशी जाऊ नाही द्यायची देवा. जाऊन नाही देणार? कुठल्या अधिकाराने अडवतोय स्वामींना? अहो खुद्द ब्रह्मांड नाही तुमच्या घरी आले पण तुम्ही समोरही आला नाही. जेव्हा स्वामी घरी आले तेव्हा तुमचा अहंकार अडवा आला, आलातही नाही समोर. स्वामींचा अपमान केलात आणि आता स्वामी जायला निघाले तर त्यांना अडवताय. आई नाही हा? नुसती नाटक आहेत तुमची. देवा मला माहितीये मी बाहेर आले नाही म्हणून रागवलात तुम्ही माझ्यावर. पण अहो मी काय करणार, कशी येणार बाहेर? माझ्या मनात अपराधी भाव होता. मी स्वतःलाच विचारत होते, स्वामी देव तर कृपा सिंधू, सगळ्यांचे अपराध माफ करतात. मग जर त्यांनी मला माफ केलं नाही तर माझा अपराध केवढा मोठा असेल देवा. ज्या वेळेला मला सगळ्यात जास्त गरज होती त्याच वेळेला स्वामी देवांनी माझ्याकडे पाठ फिरवली. अहो म्हणजे केवढा अक्षम्य अपराध केला असेल मी. हाच विचार माझ्या मनाला खात होता देवा. एक मन सांगत होतं तुम्ही माझ्यासाठीच आला आहात, पण त्याच वेळी दुसरं मन अडवत होतं
मला माहितीये माझ्यावरचा राग असा लगेच जाणार नाही. खूप चुका केल्या आहेत मी आणि आजही चुकलेच. पण माझ्या चुकीची शिक्षा माझ्या भावाला देऊ नका. ब्रह्मांड नायक माझ्या भावाच्या घरातून रागवून बाहेर पडले. हे दुर्दैव त्याच्या नशिबी नको. लोक नावं ठेवतील त्याला. माझ्यासाठी नाही पण निदान त्याच्यासाठी तरी थांबा. मी तुमच्या सेवेच्या योग्यतेची नाहीये पण निदान त्याला तरी सेवा करायची संधी द्या देवा. संधी द्या. सुंदरे उठ. सुंदर आहे का? मी चिडलोच नाहीये. आमचा राग होता तो केवळ तुझ्या दुर्गुणांवर. हा सगळा दिखावा होता तुझ्या मनातला अपराधी भाव निघून जावा म्हणून. म्हणजे देवा तुम्ही माझ्यावर रागवला नव्हता. अगं राग केवळ तुझ्या मनात होता सुंदरे. तुझ्या मनातली भीती, अपराधीपणा आणि मी पात्र नाही हा विचार, हे सगळं जळून खाक व्हावं म्हणून आम्ही हे केलं. सुंदरे तुला अजूनही वाटतंय की तू आमच्या समोर उभं राहण्याच्या योग्यतेची नाहीयेस? देवा आज माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं बघा. सुंदरे तुझ्या वाईट कर्मांची शिक्षा तुला मिळाल्यानंतरच तुझी वाईट कर्म नष्ट होणार होती आणि म्हणून आम्ही सगळं होऊ दिलं. तुझ्या पश्चात्तापाचं वर्तुळ पूर्ण झालं. हा केवळ पश्चात्ताप नाही तरी शुद्धीकरणाची प्रक्रिया होती. आणि जर ही प्रक्रिया मी मध्येच थांबवली असती तर तुला पश्चात्ताप झाला नसता. सुंदरे जेव्हा पश्चात्ताप पूर्ण होतो तेव्हा भक्ती सुरू होते. श्री स्वामी समर्थ. देवा आज माझा पुनर्जन्म झाला. खरंच पश्चाताप ही शिक्षा नसतेच. अहो ती शुद्धीकरणाची पहिली पायरी असते. चला देवा घरी चला. चला सगळ्यांनी चला. शिव शंकर शंभो. मानव. मामा. मामा अरे तू इथे? तू इथं काय करतोयस ते सांग. अरे वेशीवर तुझी कधीची वाट बघतोय, तिथं नाही आलास ते? सदाशिवनं निरोप दिला, तू घरातून केव्हाच निघालायस वेशीवर यायला? सदाशिव मामा कुठे? सदाशिव मामाच्या अंगावर अचानक फूट उठलेत. गड्यासोबत पाठवलंय त्याला मी वैद्याकडा. सदाशिव मामा. अगं सदाशिव म्हणजे तेच ज्यांनी स्वामीच्या पादुका विहिरीत टाकल्या होत्या. गावातली मोठी लोक आहेत ती. स्वामींच्या पादुकांचा अपमान केला ना म्हणून असं झालं. सदाशिव बोलला तू कधीचाच वेशीवर निघालायस, तिथं यायचं सोडून इथं काय उद्योग करत बसलास रे? हा? अरे मामा ते बाबांना दमलेले होते म्हणून त्यांची गोणी पोचवायची म्हणून मी थांबलो. अरे कशाला असल्या लोकांना मदत करतोस रे? तू स्वतःच बघ ना. ते कोण, आपण कोण? माझ्या लेखी माणुसकी आधी. हा हा असा भेदभाव मी करत नाही. पुरे हे बघ, आपल्याला मुलगी बघायला जायचंय. चल. ठीक आहे, या बाबांचं काम करून मी येतो. असं नाही ऐकणार तू. घरी जाऊन शशिकला ताईला सांगतो.
तेव्हा समजेल तुला. ए मामा, हे काय काय रे मानव, तिकडे तो सदाशिव वेदनेनं विव्हळतोय, त्याचा विचार करायचा सोडून इथं समाजसेवा करत बसलास काय? अरे परक्या लोकांना माणुसकी दाखवतो, आपल्या माणसांना माणुसकी दाखवली तर काही बिघडत नाही. मामा थांब, मी आलोच. माफ करा बाबा, माझ्यामुळे तुमचं काम अर्धवट राहिलं. मला माझा मामा बोलवतोय. सत्य थांबत नाही. चल. बा आय, ते बघ पादुका. सुंदरा मावशी, स्वामींचा राग अजून गेलेला दिसत नाहीये. कपिलाताई, तुम्ही स्वामी देवांना अजून पुरतं ओळखलेलं दिसत नाही. आणि तुम्हाला आमच्यातला बंधही माहिती नाहीये. स्वामी देवा, घ्या, मी सगळं माझ्या हाताने केलंय हो. घ्या. आई, मी धन्य झालो. तुमच्या दोघांचं नातं अगदी जगावेगळं आहे. अरे गुरु आणि शिष्याचं नातं ही आई आणि मुलाप्रमाणे असतं. एखादं मूल घरात रडायला लागतं, मग आई त्याला खेळणी देते. ते खेळणी बघून लहान मूल शांत झालं तर ठीक, नाहीतर घरातले सगळे आईला गळ घालतात त्याला शांत करण्याकरता. आणि मग आईला त्या लहान मुलाला उचलून घ्यावं लागतं आणि शांत करावं लागतं. त्याचप्रमाणे जर तुम्ही भोगात समाधानी राहिला तर ठीक, पण जर भोगात रमला नाहीत तर साधू संतांना तुमच्या वतीने देवाकडे विनंती करावी लागते. आणि मग देवाला तुमच्याकडे यावंच लागतं. सुंदरी आणि आमचं नातं असंच आहे. तिला कळलंय की भोगात आणि विकारात अडकण्यात काही अर्थ नाही. तिला पश्चाताप झालाय आणि तिने सेवेचा हट्ट धरलाय, म्हणून आम्ही तिला जवळ केलंय. अरे भक्ताला सर्वाधिक प्रिय असते ती भक्ताची निस्वार्थ भक्ती. सुंदरे, हरवा मला. हो स्वामी देव, बरं होते. घ्या. चला, करा सुरुवात, करा. आओ, हे बघा स्वामींच्या पादुका. अगं हे भास आहे का खरंच आहे? बा, हा भास नाही, ही तर स्वामींची कृपा आहे. आपण ज्या व्यक्तीला शोधत होतो ती व्यक्ती सापडलीये.
आणि पादुका बी परत मिळाल्यात. आता माझं स्वप्न पूर्ण होणार आणि पहाड्यावरचा पाण्याचा विषय बी सुटणार. अगं अंजली, पण तो मुलगा तर सदाशिवचा भाचा आहे ना. मगाशी त्या सदाशिवनं काय केलं ते पाहिलंय ना. अशा माणसाच्या घरातला मुलगा तो आपल्याला मदत करील का? आपण पाड्यावरचे लोक, आपली सावली सुद्धा त्यांना सहन होत नाही. मग तो वीट ठेवायला तयार होईल का? त्याच्या घरातले त्याला इथे येऊन देतील का? आपण पाड्यावरचे लोक, आपली सावली सुद्धा त्यांना सहन होत नाही. मग तो वीट ठेवायला तयार होईल का? त्याच्या घरातले त्याला इथे येऊन देतील का? माहित नाही, पण प्रयत्न केल्याशिवाय उत्तर नाही मिळणार. हे बा, तुला काय उदाहरण अरे हरबा, अरे काय झालं? अरे काय नाही, नदी दूर आहे म्हणून आपल्या पाड्यातल्या डबक्यातलं दूषित पाणी प्यायला तो. आधी उलट्या केल्या आणि मग त्याच्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडला. मागच्या वर्षी असंच पाड्यातल्या डबक्यातलं दूषित पाणी पिल्यामुळे आपल्या पाड्यातली एक चिमुरडी तिनं जीव सोडून दिला होता. आता माझ्या बाळाला काय झालं तर? नाही नाही, काही होणार नाही, काही होऊ बी देणार नाही. मी जातो. थांब, मी वैद्य आहे. ठेव त्याला खाली. हे घे, त्याला खाऊ घाल, बरं वाटेल. पादुकाण, बा, आई कुठे? वैद्य, तुमचे लय उपकार आहे. तुमचे उपकार कसं फेडू मला काय कळलं ना. बघा वैद्य बुवा, तुम्ही देवच आहात. बघा, या पादुकांमध्ये शक्ती आहे. स्वामी कुणाला काही होऊ देणार नाही. पण हा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवायला हवा. वय वैद्य बुवा, आता ही परिस्थिती बदलायला हवी. श्री स्वामी समर्थ. बा, आहे, आता आपण पहिला टप्पा पार केलाय. आता त्या व्यक्तीला ईट रचायला घेऊन जाण्यासाठी जो काही संघर्ष करावा लागेल ना, तो मी करायला तयार आहे. त्या तरुणाला मी आजच भेटणार आणि आताच. चमत्कार क्षणात होतो,
पण परिवर्तनासाठी संघर्ष करावाच लागतो. ताई, तुम्हाला ह्या गावात मानव नावाचा कोण मुलगा माहित आहे का? त्याचं घर कुठं आहे माहित आहे? नाही व, मला माहित नाही. हो दादा, ऐका की, ह्या गावात मानव नावाचा कोण तरुण राहतो का? त्याचं घर कुठे आहे सांगू शकाल? मानव शशिकलाचा मुलगा ना? वय वय. हे काय मोठं घर त्यांचंच आहे. धन्यवाद. आज माझं जे होईल ते होईल, अपमान होईल, नकार मिळेल, पण आज मी मागे फिरणार नाही. मला त्यांना भेटायचंच आहे. हेच ते मानवरावांचं घर. यांनी मला पाहायला नको. लांबो लांबो लांबो. हे आजींचं घर आहे. ह्या तर प्रचंड कर्मठ आहेत. ज्याची भीती होती तेच झालं. तुझी सावली अंगावर पडली आणि विटाळ झाला. तू तरुण अशा घरातला निघाला, तो यांच्यासारखाच कर्मठ असणार. कधीच तयार होणार नाही माझ्यासोबत पाड्यावर यायला, ईट ठेवायला. अंजली, तुझ्या आयुष्यातील संघर्षाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आता तुझा कस लागणार, सत्वपणाला लागणार. पण तुझं स्वप्न हे स्वतःच्या नाही तर समाजाच्या भल्याचं. आणि जेव्हा आपण दुसऱ्याच्या भल्याचा विचार करतो तेव्हा स्वतःला त्या अग्नी दिव्यातून जावं लागतं. आणि तुझ्या आयुष्यातील तो काळ आता सुरू झाला. शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. अरे रामदास, तू सदाशिव कुठे? अगं शशिकला ताई, माणसाला आतमध्ये येऊ देशील का नाही? ये ये बस. बरे वाटले हा? अगं सदाशिव ह्याला भेटणार होता, पण कुणास ठाऊक अचानक त्याच्या अंगावर फोड आलेत. मग मी गड्यासोबत त्याला वैद्याकडे पाठवलं आणि म्हटलं त्यांच्याकडून अगदी व्यवस्थित उपचार करून घे. पण असे अचानक कसे फोड आले? वैद्य काय सांगतील ते खरं बघ. अगं मला सदाशिव बोलला की तू मानवासोबत मुलगी बघायला जा. म्हटलं ठीक आहे, आणि तसंही मला तुला भेटायला यायचंच होतं ग. पण दादा, अचानक फोड कसे आले? आश्चर्यच आहे नाही? असो, तूच जा घेऊन मुलगी बघायला. ताई साहेब, अगं कशाला दुसऱ्यांच्या मुली बघायला लावतेस मला? अगं माझी लेक आहे ना, तिला सून करून घे की तू. खरं सांगू का दादा, माझी पण अशीच इच्छा होती, पण आमच्या आईंना ते मान्य नाहीये. आम्हाला तोला मोलाच्या घरचीच मुलगी हवी आहे बरं. हिच्या वेळी आम्ही ते काही पाहिलं नाही, पण ती चूक पुन्हा करायची नाहीये. तोला मोलाच्या घरातली मुलगी आली की तेवढाच पैसा ती घेऊन येणार. तिला रीतीभाती माहिती असतात. अशा घरात कसं वागायचं, वावरायचं, सगळे नियम तिला ठाऊक असतात. अशीच मुलगी आपल्या घराला शोभते. आणि रामदास, तू हिच्या मनात पुन्हा पुन्हा तेच भरू नकोस.
हे बघा आई, अहो माझ्या लेकीला मी या घराला शोभेल अशीच वाढवली आहे. आता राहिला प्रश्न पैशाचा, तर माझ्याकडे आहे नाही ते ना सगळं देऊन टाकेल. नको. अरे मानवा, तू तरी सांग हिला. अरे मामा, मी तिला लहानपणापासून बहीण मानत आलोय आणि हे असं अचानक मी तिला बायको नाही मानू शकत. आणि आजी, आई, तुम्ही जे नियम बांधून माझ्यासाठी मुलगी पाहताय ना तेही मला मान्य नाहीयेत. आणि मी मुलगी माणूस म्हणून कशी आहे ना तेवढंच पाहणार. असं म्हणजे या घराचे सगळे नियम तू पायदळी तोडवणार? तरी मला सदाशिव सांगत होता, सगळं सांगितलं त्यांनी मला. मला म्हणाला ताई आणि आजीला पण सांग. काय सांगायचंय? काय म्हणजे हा सदाशिव बरोबर का जाऊ शकला नाही? हा तिथं कुठल्या तरी एका वृद्ध माणसाला मदत करत होता. मानव, हे खरं आहे? आजी, मला त्यावेळी त्या वृद्ध माणसाची मदत करणं जास्त महत्वाचं वाटलं आणि मी माणुसकीला जास्त महत्व देणार. बाकी पुढे तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करा. मीही बघतेच तू कसा या घराचे नियम मोडतोयस. स्वामी, स्वामी, काही दिवस तरी आमच्या गावात थांबा. अहो असा योग वारंवार येत नाही. स्वामी, दिवस राहू द्या, पण आता आलाच आहात तर थोडं थांबा आणि आम्हालाही सेवेची संधी द्या. आता नको, पुढच्या वेळी येऊ तेव्हा थांबू. आता मला सुंदरीला घेऊन अक्कलकोटला निघायचं आहे. तिथे पोहोचणं महत्वाचं आहे. स्वामी, तुम्ही आमच्या गावासमोरून जाणार आहे आम्हाला कळलं होतं, म्हणून आम्ही गावकऱ्यांनी एकत्र येऊन थोडंसं धन गोळा केलंय. स्वामी, हे आमच्या श्रद्धेचं दान आहे, कृपया स्वीकार करा. स्थान चालवण्याकरता जेवढा धन आवश्यक आहे तेवढा आहे आमच्याकडे. देणगीच्या स्वरूपात फक्त वेळोवेळी देत असतात. हे धन इथल्या गोर गरिबात वाटून टाका. या गावात चांगली देणगी मिळते. हा बुवा जर इथे थांबला तर आणखी काय काय मिळेल? या बुवाला इथे थांबवायलाच हवं. सुंदरा मावशी, जर अशा येता का? स्वामी, अहो मी काय म्हणते, एवढा आग्रह करतायत ते, तर राहूयात आपण काही दिवस इकडे. कपिले, तुला इथे का थांबायचं ना चांगलं ठाऊक आहे आम्हाला. उचल धन आणि दे यांना. हो. कपिले, आपला मार्ग त्यागाचा आहे. या कपिला ताईवर लक्ष ठेवावं लागणार बघते. खरंय स्वामी. स्वामी, तुमच्या या कृतीचा अर्थ उमगलाय मला. जिथे लोभ सुरू होतो ना तिथे साधना थांबते आणि जिथे त्याग असतो तिथेच देवही वास करतो. हो ना स्वामी? भले, शाबास कविराज. हो हो, अगदी बरोबर. चला. भाऊ,
आम्हाला नावेने सोडा ना. पलीकडे थोड्याच अंतरावर आमचं गाव आहे. पैसे लागतील. कविराज, आपण इतक्या घाईत स्थानावरून निघालो ना की पैसेच घेतले नाही. हो, तुम्ही आम्हाला सोडा, आम्ही नंतर आणून देतो पैसे. नाही, आधी पैसे द्या, मगच मी सोडेन. अहो, आम्ही नाही फसवणार तुम्हाला, नक्की आणून देऊ. नाही. स्वामी, आपण मार्ग बदलूयात का? तसही पाण्यातून जायला मला भीती वाटते. नाव जर मध्येच पलटली तर? तसंही मला पोहताही येत नाही हो. आपण जाऊ ना दुसऱ्या मार्गाने, चालेल का? चला जाऊया. नाही, आपण याच मार्गाने जायचं, कारण आम्हाला तुला एक मार्ग दाखवायचा आहे कपिले. मार्ग? आमच्याकडे नाणी आहेत, पण ती आम्ही देऊ शकत नाही. दिली तर चोरल्याचा उपयोग काय? आणि मग सगळ्यांना कळेल की आम्ही चोरी केली. ते गप्प राहणं उत्तम. शहाणपण आहे त्यातच कपले, तोंड उघडू नकोस. आम्ही नावेने जाणार, तोवर आम्ही इथून हलणार नाही. ठीक आहे, मी असं करते, माझ्या धोंडू भाऊकडनं पैसे घेऊन येते. नाही. कोणी कुठे जाणार नाही. जर हा नावाडी सोडणार नसेल तर दुसरा नावाडी येईल, तर आपण इथेच थांबायचं. कोणी कुठे हलणार नाही, आपण नावेनेच जाणार. अंजली, अगं तेच मावळलाय. तू चल घरी आता, आपण उद्या सकाळी येऊ. नाही नाही, जोवर मला ते मानवराव भेटत नाहीत तोवर मी इथंच थांबणार. उगाच आमची भेट लांबली तर मी अजून एक धोका नाही पत्करू शकत बघ. मी इथंच थांबणार. तू तुझा पाड्यावर. नाही नाही, मी तुला असं एकटीला सोडून नाही जाणार. मी पण थांबतो बघ इथंच. अरे बरं, थांब इथंच. मानवराव, मानवराव, हो इथं मानवराव. मानवराव, कोण आवाज देते? थांब मानव. काय रे मानव, जेवलास का? अहो, अंजली, अगं त्यांनी दार लावून घेतलंय. चल आता. नाही बा, काय बी झालं तरी मी इथून हलणार नाही. मला असं वाटतंय मानवराव येतील बाहेर, आमची भेट होईल. स्वामी देवा, घ्या, ही शाल पांघरते तुम्हाला. घ्या. सुंदरे, काय करावं तुझ्या या मायेचं. तिकडे तो नावाडी नावाडी नाहीच म्हणतोय, आणि इकडे हा बुवा बुवा हट्टाला पेटलाय. इथून जायला तयारच नाही. या कोसळणाऱ्या थंडीत जीव जायचा, अंगावर घ्यायला घोंगडं पण घेतलं नाहीये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी अहो हे असलं काही करत बसू नका. हे बघा, स्वामी देवांची इच्छा नसेल ना तर तुम्हाला यश येणार नाही. तेव्हा आता हे सगळं बंद करा. स्वामी देवांवर विश्वास ठेवा. त्यांचं नामस्मरण करा. म्हणजे थंडी बघा कशी पटकन पळून जाईल. तुम्ही करा नामस्मरण. थंडी घालवायची आहे का? हो स्वामी, थंडी घालवायची. एक काम करायचं, समोर नदी दिसतीये, जा त्या नदीत डुबकी मारा आणि या, थंडी निघून जाईल. थंडी घालवायची आहे का? हो स्वामी, थंडी घालवायची. एक काम करायचं, समोर नदी दिसतीये, जा त्या नदीत डुबकी मारा आणि या, थंडी निघून जाईल. स्वामी, अहो एवढ्या गारठ्या आहेत, त्या थंड नदीच्या पाण्यात डुबकी मारायची. अहो हाड गोठतील ना. आमच्यासाठी स्वामी देवांचा शब्द हा अंतिम शब्द. चल ग गया, चल. पण अहो हाड गोठतील त्याचं काय? अहो गोठली तर गोठू देत. आता स्वामी देवांच्या इच्छेने जे काय व्हायचंय ते होईल, कळलं? चल ग गया, चला चला. जा जा, तुम्ही जा. सुंदरा मावशी, हो मला अचानक ऊब जाणवू लागलीये. थंडी वाजत नाहीये आता मला. सुंदरा मावशी, अहो मला सुद्धा थंडी नाही वाजत. हो ना, मलाही थंडी वाजत नाहीये, ऊब जाणवतीये. खरंच स्वामी देवांना काळजी आहे आपली. तुम्हाला थंडी वाजत नाहीये? नाही. मला तर जाणवतीये. तुम्ही खोटे बोलताय सगळे. कपिले, आयुष्य असो, मृत्यू असो किंवा थंडी, ती जाणवते ती केवळ तिच्या भीतीमुळे. या तिघांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि नदीत डुबकी मारायला तयार झाले. आणि ज्या क्षणी तयार झाले त्याच क्षणी यांच्या मनातली थंडीबद्दलची भीती नाहीशी झाली. भीती नाहीशी झाली, मग थंडी नाहीशी आली आणि यांच्या मनात आमच्या विश्वासाची ऊब निर्माण झाली. आता यांना थंडी जाणवणार नाही. हे सगळे नाटक करतायत. यांना निश्चित थंडी वाजत असणार. काय खरं ना सुंदरा मावशी? अहो मी खरंच सांगते कपिला ताई, आम्हाला नाही वाजत आहे थंडी. मग मला काय एवढी थंडी वाजते? कसं आहे ना, आम्ही स्वामी देवांवर विश्वास ठेवला म्हणून आम्हाला थंडी वाजत नाहीये. पण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून तुम्हाला थंडी वाजतीये.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जो आमच्यावर विश्वास ठेवतो त्याला आम्हाला मदतीसाठी हाक मारावी लागेल. अरे त्यांचा विश्वास हाक मारतो आणि आम्ही त्या आधीच पोहोचलेलो असतो. शिवर शंकर तवाम शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अंजली, अगं गारठा वाढलाय. मी काय करतो, पाड्यावर जातो आणि पांघरून घेऊन येतो. हं? अरे नाही नाही, तू आता कुठे बी जायचं नाही बघ. अरे पाड्यावर जंगली प्राणी फिरतात, तुझ्यावर हल्ला झाला तर नाही नाही नाही, तू आता कुठेच जायचं नाही. आणि पाड्यावरच्या लोकांना असा संशय आहे की रातच्याला चोर फिरतात. तुला जर चोर समजून हाणलं तर नाही नाही, तू कुठेच जायचं नाही, तू इथंच थांब. अगं पण अरे बा, स्वामी आहेत, ते आपलं रक्षण करतील, तू नग काळजी करू. बा, ते बघ, तिथे काहीतरी आहे. मी आलेच. अरे बा, हे बघ. कुणी ठेवलं असेल ग ही? तुमचा हेतू पवित्र असला आणि स्वप्न इतरांच्या भल्या करता असलं तर आम्ही तुमचंही रक्षण करतो आणि तुमच्या स्वप्नांचंही रक्षण करतो. लढणारे तुम्हीच असतात, पण ताकद देणारे आम्ही असतो. शिवशंकर शंभो. स्वामींचीच कृपा आहे. मी म्हणलं होतं ना, स्वामींना काळजी आहे आपली. जसं स्वामींनी आपल्या या गाठ्यापासून रक्षण केलंय ना, तसं स्वामी माझं स्वप्न बी लवकरच पूर्ण करतील बघ. हे बा, अरे तू जा घरला, आई एकटेच आहे घरी, मी थांबते इथं. नाही नाही, आता तुला एकटीला सोडून नाही जाणार मी. तू पण चल. बा, तुला माझी शपथ आहे बघ. जा तू, मी हाय इथं. अगं पण हे धर आणि जा घरला. काळजी. बरं झालं बाला पाड्यावर पाठवलं. आता मानवराव आले की त्यांना सगळं सांगणार आहे मी. ए पुरी, थांब. मागे हो, मागे हो. काय ग, तुझी हिम्मत कशी झाली आमच्या अंगणात पाऊल ठेवायची? मुळात तू आलीसच कशासाठी इथे? तुमच्यासारख्या पाड्यावरच्या लोकांना आमच्या घराच्या आसपास देखील फिरकायची परवानगी नाही. त्या दिवशीच मी बजावून सांगितलं होतं ना तुला. तरी
तरीही का आलीस तू इथे? थांब, तू अशी ऐकायची नाहीस. तुला आता शिक्षाच करते. अगं आजी, काय केलंस तू हे? अंगण शुद्ध करायला हवं. जिथे अन्याय सीमा ओलांडतो तिथे सत्य उभं राहायला सुरुवात होते. स्वामी पाणी घ्या. स्वामी, अहो दया करा, आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. फार थंडी वाजते हो अजून. भाऊ, अहो आता तरी सोडा आम्हाला. रात्रभर इथे थंडीत थांबलोय आम्ही. अहो मी म्हणालो ना, पैसे नाहीत तर सोडणार नाही. हे घे आणि सोडा मला. कपिलताई, अहो ही नाणी तुमच्याकडे कुठून आली? आणि तुमच्याकडे नाणी होती तर आधीच का नाही दिली? कपिले, तू ही नाणी काल चोरलीस ना? त्या गावकऱ्यांनी दिलेल्या देणगीतून चोरलीत तुम्ही? तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? म्हणजे कपिलाताई, तुम्ही चोरी केलीत? अहो आयुष्यभर मी सुद्धा हेच केलं आणि त्या वाईट कर्मांपायी खूप काही भोगलंय मी. हा मार्ग चुकीचा आहे हो. निदान माझ्याकडे बघून तरी शहाण्या व्हा. स्वामी देवांपासून काही लपून राहत नाही. कपिले, आम्ही आधी सांगितलं होतं, आपला मार्ग स्वार्थाचा नाही त्यागाचा आहे. जोपर्यंत ही नाणी तुझ्याकडे होती तोपर्यंत तुला त्रास झाला आणि ज्या क्षणी तू या नाण्यांचा त्याग केलास त्रासातून मुक्तता झाली. आम्हाला तुला हेच दाखवून द्यायचं होतं म्हणून आम्ही इथेच थांबलो आणि नावेतून जाण्याचा हट्ट धरला होता. तुला तुझ्या कर्मांमुळे त्रास होतोय आणि आमची अंजली दुसऱ्याचं भलं करतीये म्हणून तिला त्रास होतोय. आता तिची त्या त्रासातून मुक्तता करण्याची वेळ जवळ आली. स्वामी, त्याग मार्ग दाखवतो आणि भक्ती नियती बदलते, हो ना? शिवशंकर शंभा. मला मानवरावांशी बोलायचं आहे. माझं काम झाल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. मानव, कोण आहे ती मुलगी? का आली होती इथे? अगं आई, बंब उचलून ठेव. शिव 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 शिव. ती मला भेटायला का आली असेल इथे? आणि माझ्याकडे काय काम असू शकतं तिचं? माझा आणि पाड्यावरच्या लोकांचा कधीच काही संबंध नाही आला आणि मी त्यांना ओळखतही नाही. पण आजीने जे केलं ते चुकीचं आहे. ती बिचारी जखमी झाली, तिची माफी मागायला हवी आणि त्यासाठी मला तिची भेट घेणं गरजेचं आहे. स्वामी,
हे हे काय झालं स्वामी? कळतंय आम्हाला, पण आधी या काठीचा आधार घेणं सोड. तुला आधाराची गरज नाही. हो पण स्वामी, या काठीचा आधार नाही घेतला तर मी उभी नाही राहू शकणार. मी कोसळून जाईन. आम्ही सांगितलं ना, आधारा विना उभी राहा, स्वतःच्या पायावर उभी राहा. स्वामी, मनात एक विचार येऊन गेला. हास ना, की तू दुसऱ्यांच्या भल्या करता झटतीयस, मग तुझ्याच बाबतीत सगळं का घडतंय ते. वय स्वामी, शिव शंकर शंभू. हे पाहिलंस, जर दुसऱ्यांना सुवास द्यायचा असेल तर या चंदनाला आधी झिजावं लागतं, त्रास सहन करावा लागतो. स्वामी, मी तुमच्याकडेच येत होतो. माझ्या आजीने जे कृत्य केलंय त्याबद्दल मी माफी मागतो. फक्त माफी मागून काही होणार नाहीये. जा, त्या विहिरीतून पाणी घेऊन ये. आमच्या पायावर पाणी होत. स्वामी, स्वामी, मला आता वेदना नाही जाणवत. मला बरं वाटतंय स्वामी. श्री स्वामी समर्थ. तुझ्या खर्चानीला वेदना दिल्या आणि ही कृती करून आम्ही त्या वेदना शमवल्या. तुझ्या मनातला अपराधी भाव कमी केला. मात्र तुझ्या घरच्यांनी जी कृती केली आहे त्याचा प्रभाव जर नष्ट करायचा असेल तर हिची मदत कर. शिव शंकर शंभू. तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? मी तुमची काही मदत करू शकतो का? माझं एक स्वप्न आहे. आमच्या पाड्यावर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी दिवस रात्र धडपडते आहे. तुझी निरागस धडपड पाहून मी भारावून गेलोय. मी मदत करेन तुझी. पण तुम्हाला आमच्या पाड्यावर यावं लागल. तुम्ही याल ना? हो. पण तुमच्या घरच्यांना कळलं तर? देव ज्याची निवड करतो ना त्याच्याकडून धाडसाची किंमतही वसूल करतो. आणि आता मी मागे हटणार नाही. स्वामी, आता नदीकडून येताना ना गावकरी म्हणत होते की त्या नदीत स्नान केल्याने सगळी पापं धुतली जातात. आमचीही पापं धुतली जातील का हो? कपिले, हा दगड उचल आणि फिरकव आकाशात. हा हो.
सुंदरे कुदळी फुला. स्वामी तुम्हाला नेमकं काय सुचवायचंय? तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तरही दिलं नाही. आई गं! आई! अहो, स्वामी देवा, आई! स्वामी मलाही जर तुम्ही फुलं उधळायला दिली असतील तर हा दगड लागला नसता ना. कपिले, नदीत स्नान केल्यावर पाप धुतली जाणार की नाही हे पाणी ठरवत नाही, तर तुमचे कर्म ठरवतात. आम्हाला सांग, सगळी पाप नदीत धुतली गेल्यावर नदी त्या पापांचा पुढे काय करते? नदी सगळी पाप गोळा करून समुद्राकडे नेते आणि समुद्र आपली सगळी पाप त्याच्यामध्ये सामावून घेतो. समुद्र सगळी पाप बोटात सामावून घेतो. मग त्याची वाफ होते, ती वाफ वर जाते, त्याचे ढग बनतात आणि त्या ढगातून ती पाप पाण्याच्या स्वरूपात पुन्हा खाली येतात. कपिले, कर्म चांगले केले असतील तर पुण्याच्या रूपाने ती परत येतात आणि कर्म वाईट केले असतील तर पापाच्या रूपाने. म्हणून फुलं उधळली की फुलंच परत येणार आणि दगड फिरकावला की दगड. काय ना कपिले, एक वेळ ईश्वर माफ करेल, एक वेळ गुरु माफ करेल, पण कर्म कर्म कधी माफ करत नाहीत. ते फिरून पुन्हा तुमच्या वाट्याला येतात. म्हणून नेहमी चांगली कर्म करावी. स्वामी देवा, माझ्या आयुष्यात मी हाच अनुभव घेतला आणि आता हाच अनुभव मी सगळ्यांना सांगणार, याचाच प्रचार आणि प्रसार करणार. आणि मला ही संधी मिळावी म्हणून तुम्ही मला घेऊन आलात, याबद्दल ऋणी आहे मी तुमची. सुंदरे, आमची हीच इच्छा आहे, तुझ्याकडे पाहून अनेकांनी शिकवण घ्यावी, इतरांचं भलं करण्याचा वसा घ्यावा, तसा आमच्या अंजलीने घेतलाय. काय ना सुंदरे, पाणी फक्त शरीर स्वच्छ करता, पण कर्म तुमचा आत्मा स्वच्छ करता. तेव्हा चांगली कर्म करा. शिव शंकर शंभो.